Good morning, all of you. Good morning. Good morning, sir. Okay, we are going to learn the general characteristics of fungi. Okay, तुमच्या आता या कोर्समध्ये फंगाय विषयी जास्त दिलेलं आहे. ठीक आहे, फंजाय नंतर बॅक्टेरियाची मॉर्फॉलॉजी आहे. बॅक्टेरियाची मॉर्फॉलॉजी आपण तर बघितलेच आहे. स्क्रीन दिसते तुम्हाला सगळ्यांना? Yes, sir. ठीक. स्टार्टिंगला पॅथॉलॉजीची हिस्ट्री वगैरे आपण नंतर बघू. तर नंतर आता आपण फंगसचं जनरल कॅरेक्टरिस्टिक नंतर फंगसचं क्लासिफिकेशन वगैरे ते आधी घेऊ. नंतर मग हिस्ट्री वगैरे तुम्हाला बाकीचे जे सिलेबस असेल तो शिकवेल. ठीक आहे. तर वी नो द फंजाय लिव्स इन अवर ॲटमॉस्फिअर लाईक मशरूम, पफबॉल्स. ओके, ठीक आहे. मशरूम आहेत. तर जनरली फंगस जर कॉमन मॅनला विचारलं तर फंगस किंवा बुरशी काय आहे, तर ब्रेडवरती आलेली बुरशी किंवा मशरूम्स आहेत, तर त्यांना तितकंच माहिती आहे. बट वी आर द स्टुडंट ऑफ pathology, that's why we have to know all about the fungi. Okay, the that is first slide show that the origin of life. Slide सगळ्यांना दिसते व्यवस्थित? Okay, here is the origin of life with respect to the time. We know that first primitive of the all living organism is uh, like some like a bacteria. Okay, means bacteria सारखा एक लिव्हिंग ऑर्गॅनिझम होता, तो प्रोकॅरियोट होता. इट हॅज 1 minute. That organism is like the bacteria. Okay, this is a prokaryotic living organism. First living organism that we can say that living organism is primitive of the all living organisms. तर पहिला जो सजीव होता तर तो इट हॅज अ RNA, DNA or some essential proteins. Okay, there is some essential proteins or some stress elements present within that organism. Then after the revolution or after the some time period, the some changes or revolutions happen due to the different environmental forces, or maybe due to some chemical reactions or म्युटेशन्स. ओके, DNA मध्ये म्युटेशन झाल्यानंतर तर अशा पद्धतीने एक्सटर्नल किंवा एक्सटर्नल फोर्सेसमुळे जे चेंज आले लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये विथ रिस्पेक्ट टू द टाइम, ॲट दॅट टाइम ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅज अ कॉमन ancestor. ओके, तर कॉमन ancestor काय होते, ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे प्रोकॅरियोटिक होते. मीन्स स्टार्टिंगला आर्किया जे आहेत, आर्किया आर मोर प्रिमिटिव्ह दॅन बॅक्टेरिया. आर्किया फॉर्म होतात, नंतर मग बॅक्टेरिया. देर इज नंबर इकडं एक ट्री फॉर्म झालेले आहे. ओके, these are the first cyanobacteria or all the bacteria are the prokaryotes. Okay, नंतर one ancestor divided into the one, some form the animals, some form the fungi, algae or plantae. Means okay, all the kingdoms form here. नंतर इकडे आर्किया आहेत, युबॅक्टेरिया किंवा क्रेनोबिटिटम म्हणतात त्याला. तर ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हे इव्हॉल्युशनरी डेव्हलप झाले. ओके, विथ रिस्पेक्ट टू द टाइम. याच्यामध्ये खूप जास्त टाइम पिरियड गेला. मीन्स मिलियन्स ऑफ द इयर्स गेले, त्याच्यानंतर हे रिव्हॉल्युशन झालेलं आहे. इन दॅट सायनोबॅक्टेरिया मीन्स लिव्ह इन algae or plants. Okay, these are the autotrophs, and all remaining living organisms are the heterotrophs. Starting ला इथं माहिती पाहिजे. तर स्टार्टिंग animals and fungi have similar ancestor. Okay, animals and fungi have a similar ancestor. आणि both fungi is similar to the also to the plants. Okay, some characters show by the fungi is similar to the plants. Then here the cyanobacteria,
इथं तुम्हाला असं बांध केलेलं दिसतोय, तो सायनोबॅक्टेरिया इज कॉमन ancestor फॉर द अल्गी अँड प्लांट. ओके, अल्गी अँड प्लांटी जो किंगडम आहे तुमचं, त्यांचं कॉमन ancestor मे बी त्याचं 18S RDNA टेक्नॉलॉजीनुसार त्याचं फायलोजेनेटिक स्टडी केला तर त्याच्यामध्ये सायनोबॅक्टेरिया इज अ कॉमन ancestor फॉर द प्लांट्स बिकॉज इट इज अ फर्स्ट ऑटोट्रोप. त्याच्यानंतरच हे ऑटोट्रोप इव्होल्युशन झालेलं आहे. ठीक आहे. नंतर आहे फंजाय. तर डेफिनेशन विल गो फॉर द फर्स्ट डेफिनेशन. फंजाय आर द eukaryotic means they have a well developed nucleus. Okay, then these are the saprophytic means they live on a dead organic matter. Okay, then parasitic means they live on another microorganism. Okay, parasitic microorganism. Then unicellular or multicellular, having a chitin in their cell wall and ergosterol and zymosterol in the cell membrane. Okay, fungus is a static. विचार करा, fungus is a filamentous type असते fungus. It may be unicellular. जर yeast असेल तर unicellular, but large number of fungus are multicellular. Okay, all the fungi are multicellular, but some plasmodial or yeast have the unicellular means they have a single cell body. Then they are eukaryotic means they develop it has bacteria बघितला आपण त्याच्यामध्ये eukaryotic bacteria are the prokaryotic, but fungi are the eukaryotic. They have a well developed nucleus. Then saprophytic means they live on a dead organic matter. Okay, all fungus are not live on a dead organic matter, but majority of the fungus live on a dead organic matter. Then next is parasitic means they shows a parasitic relationship towards the particular host. Then इथं आता स्लाइड मध्ये ऍड केलेलं नाही. दे आर द अक्लोरोफिलस मीन्स दे don't carried out the photosynthesis. Okay, fungi don't carry out the photosynthesis. That's why we call them a chlorophyllus. Then it may be filamentous or plasmodial. तर त्यांची असं ट्युब्युलर फिलामेंटस असू शकते फंगस, मायसिलियम किंवा हायफी, और इट मे बी प्लाझ्मोडियल. ओके, लाईक अमिबा लाईक. प्लाझ्मोडियल म्हणजे अमिबा लाईक बॉडी असते, जे वॉटर लव्हिंग फंगस असतात त्यांची. नंतर ते मल्टीसेल्युलर. देन cell wall of the fungi is made from the chitin or cellulose. तर chitin आहे, chitin तुम्हाला माहिती एक्झोस्केलेटन आहे. It is also present in a insect. Then cell wall and next is ergosterol or zymosterol in the cell membrane. Okay, plasma membrane किंवा cell membrane आहे त्याच्यामध्ये ergosterol आहे present. So this is all about the fungi. They form by the asexually or sexually means. आता नेक्स्ट आपण जनरल कॅरेक्टरिस्टिक बघू तेव्हा सांगतोस तुम्हाला नेट डिटेल मध्ये. ठीक आहे. जनरली फंगस जर बघितलं तर दे हॅव अ लार्ज लिव्हिंग इकोसिस्टीम और इट्स ओन climatological conditions, or it is a diversity means large amount of diversity आहे फंगसमध्ये. ओके, जसं ॲनिमल्स मध्ये किंवा प्लांट्स मध्ये खूप मोठ्या प्रमाणात डायव्हर्सिटी आहे, तशीच डायव्हर्सिटी फंगसमध्ये पण आहे. ठीक आहे. सम आर द मॅक्रोस्कोपिक और सम आर द मायक्रोस्कोपिक means single unit of the fungus we can observe easily. लाईक तर फिगर मध्ये तुम्हाला डिफरंट फंगस दिसत आहेत. ठीक आहे, वन बाय वन बघा. त्याच्यामध्ये ब्रेडवरती डिफरंट ॲस्परजिलस, पेनिसिलियम हे मोल्ड्स ग्रो होत असतात. ओके, ते आपल्याला इझिली आपण बघत असतो. तर जनरली एक सांगतो तुम्हाला आधी, आपण आपल्याला पॅथॉलॉजी किंवा म्हणजे मायकोलॉजी असं हार्ड किंवा म्हणजे हार्ड का वाटतं स्टार्टिंगला, बिकॉज आपल्याला पर्टिक्युलर त्यांचे स्टेजेस माहिती नाही आहेत किंवा लिमिटेड फंजे आहेत की आपल्या डोळ्यांना दिसतात. ओके, तर आपण लर्निंग जास्त ऑब्झर्वेशन्सने करत असतो. स्टडीपेक्षा ऑब्झर्वेशनने लर्निंग खूप होत असतं. जसं आपण लहानपणापासून एन्व्हायरमेंटमध्ये राहतो तर आपल्या आजूबाजूला झाडं वगैरे असतात, तर त्यावेळेस आपल्याला माहिती आहे की यांना कसं फ्रूट येतं, कसं फ्लॉवरिंग होतं. ओके, म्हणजे अननोविंगली सबकॉन्शियसली आपल्याला ते माहिती असतं. बट इन केस ऑफ मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम्स आपण बघत नाही, त्याच्यामुळे आपल्याला ते स्टडी करताना थोडं हार्ड जातं, पण डिफिकल्ट नाही आहे तितकं. ठीक आहे.
जर आपण कन्सिडर केलं. आता फिगरमध्ये तुम्हाला दिसतंय की दिस इज अ ब्रॅकेट फंज आहे. ओके, बेसिडियम मायकोटिना मधली फंगस आहे ते. तर तुम्ही फॉरेस्टमध्ये किंवा असं रोड साईडला गेलेलं असणार तर जनरली असे ब्रॅकेट फंजाय ग्रो झालेले दिसतात ऑन अ वूड ट्रंक. वूड जे स्टेम असतं किंवा ट्रंक असतं वुडन ट्रंकवरती ते फंगस ही मोठ्या लार्ज अमाऊंट ऑफ असे फंगस ग्रो झालेले दिसते. दिस इज अ फ्रुटिंग बॉडी ऑफ द फंगस. ओके, जसं मशरूम आहे, ठीक आहे. मशरूमच्या जसं स्पेसिस आहेत मोठ्या प्रमाणात 20-25 हजार, तशाच याच्या पण जास्तीत जास्त स्पेसिस आहेत खूप. नंतर हे लिग्निकोलस फंगाय म्हणजे जिथं लिग्निनचं कंटेंट जास्त असतं, हाय असतं, तिथं ग्रो होत असतात हे फंगस. नंतर इथं फ्रुट्सवरती डिफरंट, आता फ्रूट जर आपण जास्त दिवस एका ठिकाणी ठेवलं तर तिथं ह्युमिडिटी जास्त असली तर त्यावेळेस फ्रुट्सवरती पण सॅप्रोफायटिक फंगस ही ग्रो होते. ओके, इट मे बी फ्युझेरियम ऑर द ॲस्परजिलस, पेनिसिलियम, रायझोपस, म्युकर, कोणतेही फंगस असू शकते त्याच्यामध्ये. देन ही इमेज दिसते तुम्हाला पेट्री प्लेट्समध्ये डिफरंट प्लांट पॅथोजेनिक फंगस हे आयसोलेट केलेले आहेत फ्रॉम द होस्ट. ओके, मीन्स एक फंगस आहे, जसं प्लांट्समध्ये व्हरायटी ऑफ अॅनाटॉमी किंवा मॉर्फॉलॉजी आहे, तसं फंगसमध्ये पण लार्ज अमाऊंट ऑफ डायव्हर्सिटी आहे किंवा बायोडायव्हर्सिटी आहे त्यांची. ओके, ग्रेटर दॅन 50% मीन्स greater than 50 species identified as a human pathogens. Then more than 10,000 species causes the different plant diseases. Okay, then also up to greater than 1 lakh species get identified and some are unidentified till date. Okay, this is all about the living biodiversity of the fungus. Then next is the characteristics. तर जनरल कॅरेक्टरिस्टिक्स जसं बघतो आपण त्याच्यामध्ये न्यूट्रिशन आहे. 1 minute. जनरल कॅरेक्टरिस्टिक बघतो आपण त्याच्यामध्ये न्यूट्रिशन आहे, ठीक आहे. फर्स्ट इज न्यूट्रिशन. देन न्यूट्रिशन मीन्स जसं बॅक्टेरियाचं न्यूट्रिशन आहे तसंच फंगसमध्ये पण न्यूट्रिशन आहे. समवॉट सेम बट somewhat difference is there. There is heterotropic means we know that these are not the photosynthetic, that's why they require food from the another host. Means we can say these are the heterotropic and absorptive. Okay, जे फूड मटेरियल त्यांनी होस्टकडून सिलेक्ट केलेलं असतं ते ॲब्सॉर्प्शनने हे करत असतात ते, ठीक आहे. सेल वॉल थ्रू किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन थ्रू ॲब्सॉर्ब करून घेतात सिलेक्टिव्हली. आणि इंजेक्शन ऑफ फूड रेअरली इंजेक्शन ऑफ फूड होत असतं बिकॉज देर इज नो मॉर्फो ऑर्गनायझेशन सच हायली डेव्हलप ऑर्गनायझेशन प्रेझेंट इन अ fungi. Okay, absent of such a organization, that's why sometimes rarely some fungus ingest the food. जसं प्लांट मध्ये काही हे इन्सेक्टिव्हरस फंगस आहेत तसंच काही फंगस आहे तिथं ते इंजेक्शनने फीड करत असतात. देन नेक्स्ट वन इज अ थॅलस. ओके, थॅलस मीन्स इट इज अ बॉडी ऑफ द fungus. Okay, all mycelial body of the fungus we can say the thallus. Then one is next is a cell wall. Okay, आधीच बघितलं आपण cell wall is made up of chitin. Chitin हे जनरली इज अ पॉलिसॅकराइड आहे, ठीक आहे. त्याच्यामध्ये ग्लुकॉन्स मॉलिक्यूल वगैरे असतात, तसंच मोनोमर युनिट असतं. चायटिन हार्ड प्रोटीन आहे ते, ठीक आहे. तर चायटिन सॉरी प्रोटीन नाही, पॉलिसॅकराइड हार्ड पॉलिसॅकराइड आहे. चायटिन हे ते इन्सेक्टच्या एक्झोक्युटिकलमध्ये पण प्रेझेंट असतं किंवा क्युटिकलमध्ये प्रेझेंट असतं आणि ऑल्सो प्रेझेंट इन इट इज अ मेजर रोल इन अ सेल वॉल. ओके, जसं बॅक्टेरियामध्ये पेप्टोडोग्लायकन असतं तसंच फंगसच्या मेजॉरिटी ऑफ द फंगसमध्ये काय असतं, चायटिन असतं. नंतर सम उमायकोटा फायलम आहे, ठीक आहे. सम हा फायलम आहे फंगसचा, त्याच्यामध्ये सेल्युलोज असतं, ठीक आहे. नंतर नेक्स्ट वन इज न्यूक्लिआय. तर न्यूक्लियस प्रेझेंट असेल तर युकॅरियोटिक सेलमध्ये आता फंगस आर द युकॅरियोटिक, दॅट्स वाय वेल डेव्हलप न्यूक्लियस इज प्रेझेंट
near the limit of resolution of light microscope. Okay, means it is a characteristically small. देन लाईफ सायकल सिम्पल टू कॉम्प्लेक्स मीन्स जसं आता प्लांटचं लाईफ सायकल आहे प्रत्येक डिफरंट प्लांटचं व्हेजिटेटिव्हली प्लांट जसे प्रॉपगेट होतात त्यांचं लाईफ सायकल अलग आहे थोडं आणि परत व्हेजिटेटिव्हली प्रॉपगेट होतात परत काही सेक्शुअली पण प्रॉपगेटेड होतात प्लांट्स जसं त्यांचं लाईफ सायकल प्रत्येक प्लांटमध्ये डायव्हर्सिफाईड आहेत डिफरंट स्टेजेस आहेत तसं फंगसच्या लाईफ सायकलमध्ये पण डिफरंट इंटरमिडिएट स्टेजेस येत असतात ड्यू टू द मिओसिस और मायटोसिस ओके त्यानंतर आपण डिटेलमध्ये बघू देन सेक्सुअलिटी सेक्सुअल और parasexual behavior happen in a fungus okay and then habitation ubiquitous means they all present in a they present in all over the world okay any ecosystem they are present then saprops means they are the saprophytes living on a dead material then they are parasite living on a host and some fungi are the symbionts okay means they shows the symbiotic relationship or we can say the mutual relationship with the other another partner okay the example we can say the example of lichen okay there is a mutual relationship between the fungus and algae and also we can say the mycorrhiza आता mycorrhiza आपण बघितलं होतं रिसेंट लेक्चर्स मध्ये की त्याच्यामध्ये प्लांट्स रूट्स आणि फंगस मध्ये हे म्युच्युअल बेनिफिशियल सिम्बायोटिक असोसिएशन आहे तर त्याचं डिस्ट्रीब्युशन कॉस्मोपॉलिटन मीन्स सेम आहे की ऑल ओव्हर द वर्ल्ड किंवा कोणत्याही ठिकाणी ते प्रेझेंट असतात फंगस दीज आर ऑल द जनरल कॅरेक्टर्स तर इतकेच काही कॅरेक्टर भरपूर आहेत मीन्स स्पेसिफिक फंगस असले तर त्याचे स्पेसिफिक कॅरेक्टर एक दोन कॅरेक्टर अलग असू शकतात बट जनरल कॅरेक्टर जे आहेत ऑल फंगसचे ते हे तुम्ही कन्सिडर करू शकता ठीक आहे नेक्स्ट इज आता फंगस तुम्ही बघितलं असेल किंवा तुम्ही जेव्हाही आता फंगस आपण बऱ्याचशा फिफ्थ स्टँडर्ड किंवा सिक्स स्टँडर्ड पासून बघत येतो बुक्स मध्ये तर आपल्याला जनरली अशी फिगर दिसतेच फंगस आलं की डोळ्यासमोर लगे अशी फर्स्ट इमेज ही येते मीन्स इट इज म्युकर ऑर रायझोपस ठीक आहे बट सगळ्या फंगस ज्या आहेत सगळ्या फंगसचं असं स्ट्रक्चर असतं असं नाही ठीक आहे इट इज अ रिप्रेझेंटेटिव्ह फक्त वेल अंडरस्टँडिंग साठी आहे तर ऑल फंगस हॅव अ डिफरंट ऑर्गनायझेशन मीन्स डिफरंट ऑर्गनायझेशन फॉर्म होऊ शकतं अकॉर्डिंग टू डिफरंट जिनस ऑर डिफरंट स्पेसिस ओके बट जनरली फंगस हॅव अ जनरल स्ट्रक्चर लाईक फिगर मध्ये तुम्हाला दिसते त्याच्यामध्ये तर ही साईड लाईक इमेज आहे ती मायक्रोस्कोपिक ऍक्च्युअल इमेज आहे स्पोरेंजियमची ठीक आहे दिस इज अ ऍक्च्युअल इमेज ऑफ द स्पोरेंजियम मायक्रोस्कोप खाली घेतलेली आणि ही ड्रॉ केलेली इमेज आहे त्याच्यामध्ये तुम्ही इथं बघताय 1 मिनिट फिगर मध्ये दिस इज अ स्पोरेंजियम इट इज अ स्पोर फ्रूट ठीक आहे स्पोरेंजियम म्हणजे स्पोर फ्रूट असतं त्याला एक आता तुम्हाला आता इथं नाही सांगत स्पोरेंजियम आहे त्याच्यामध्ये डिफरंट स्पोर प्रेझेंट असतात ते बस्ट झाल्यानंतर ते स्पोर डिस्चार्ज होतात आणि स्पोर्स आर नथिंग बट द सीड ऑफ द फंगस ओके मीन्स प्रॉपगेटिंग मटेरियल आहे स्पोर सीड फंगसचं नंतर फूड्स आता मला ही लाईन मी ड्रॉ केलेली आहे त्या लाईनच्या खाली काय सबस्ट्रेट आहे ठीक आहे मीन्स ब्रेड आहे तर हा इथून खालचा पोर्शन आहे तो ब्रेड मध्ये इन्सर्ट झालेला आहे मीन्स दिस हायफी वी कॅन से द रायझॉइड ठीक आहे याला रायझॉइड म्हणू शकता तुम्ही बिकॉज इट पेनेट्रेट इन टू द सबस्ट्रेट लाईक अ रूट ऍक्च्युअल रूट नाही आहे पण समवॉट रूट पॅटर्न लाईक हायफी आहे तर त्याला आपण म्हणू शकतो रायझॉइड नंतर ज्या स्ट्रँडवरती मायसिलियमच्या स्ट्रँडवरती स्पोरेंजियम किंवा अदर फ्रुटिंग बॉडीज फॉर्म होतात ओके त्या स्ट्रँडला किंवा त्या मायसिलियमला आपण काय म्हणतो स्पोरेंजिओफोर म्हणतात त्याला ठीक आहे दिस इज कॉलमेला प्रेझेंट देन दिस इज अ सॅक लाईक स्पोरेंजियल स्ट्रक्चर विच हॅज अ अबंडन्स ऑफ द स्पोर्स तसंच आता ही झाली तुमची फिगर नंतर हे आहे स्पोरेंजियम नंतर हे दिसतंय तुम्हाला ट्युब्युलर स्ट्रक्चर ती आहे मायसिलियम मीन्स स्पोरेंजिओफोर आहे का तर याच्यावरती स्पोरेंजियम फॉर्म झालेला आहे त्या मायसिलियमला आपण म्हणतो स्पोरेंजिओफोर ठीक आहे
This is the general structure of the fungus. Nutrition of the fungus is इथं दिसतंय तुम्हाला. दिस इज आता बॅक्टेरियामध्ये पण कसं जातं न्यूट्रिशन होतं, डिफरंट टाइप्स ऑफ न्यूट्रिशन होतं बॅक्टेरियामध्ये सॅप्रोबायोटिक. तसंच समवट सिमिलर न्यूट्रिशन आहे फंगसमध्ये पण. ठीक आहे. त्याच्यामध्ये फंगसमध्ये काय आहे तर दिस इज इमॅजिन दिस इज हायपी ऑफ द फंगस. ओके. आता हायफे ऑफ द फंगस येतात क्रॉस वॉल प्रेझेंट आहेत, सेप्टेड मायसिलियम आहे किंवा हायफे आहे. तर सिंगल थ्रेड ऑफ द मायसिलियम वी कॅन से द हायफी. ओके. किंवा ट्युब्युलर स्टँड आहे फंगसचा, सिंगल स्टँड आहे, तर त्याला आपण काय म्हणतो हायफी म्हणत असतो. नंतर दे एक्सक्रीट द डायजेस्टिव्ह एन्झाईम्स. समजा तर याच्यामध्ये आता जे आपण ब्रॅकेट फंजाई बघितली होती, तर ब्रॅकेट फंजाईचा एखादा स्पोअर गेला त्या वूडवरती. ठीक आहे. तर वूडवरती गेल्यानंतर तिथे जर मॉइश्चर प्रेझेंट असलं, तर मॉइश्चर प्रेझेंट असल्यामुळे ते काय होईल, तो स्पोर हा जर्मिनेट होतो आणि मायसिलियम फॉर्म करतो, हायफी फॉर्म करतो. ठीक आहे. ती हायफी ग्रो होते. नंतर मग ज्यावेळेस ग्रो होत असते हायफी, त्यावेळेस तिला काय लागतं, फूड लागतं. ओके. विदाउट फूड तर ग्रो होऊ नाही शकत ती हायफी. मग दॅट्स वाय हायफी सिक्रेट द डिफरंट एन्झाईम फॉर सोल्युबलायझेशन ऑफ द सबस्ट्रेट. ओके. मीन्स जर त्याला सबस्ट्रेट लिग्निन लागत असेल तर लिग्निनेज एन्झाईम सिक्रेट करेल फंगस. सेल्युलोज लागत असेल तर सेल्युलेज एन्झाईम सिक्रेट करेल. प्रोटीन लागत असेल तर प्रोटीनेज एन्झाईम. म्हणजे अकॉर्डिंग टू देअर सबस्ट्रेट दे सिक्रेट द डायजेस्टिव्ह एन्झाईम्स. ओके. त्या डायजेस्टिव्ह एन्झाईममुळे काय होतं, जो कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल असतो याच्यामध्ये सबस्ट्रेटमध्ये किंवा होस्टमध्ये, तो सिम्पलर फॉर्ममध्ये येतो. ओके. आणि दॅट सिम्पलर फॉर्म इज ॲब्सॉर्ब बाय द हायफी. ठीक आहे. दिस इज अ सिम्पल फॉर्म्युला. देन त्याच्या बेसिस न्यूट्रिशनच्या बेसिसवर डिफरंट फंगस कॅटेगरीज आहेत. त्याच्यामध्ये मग सॅप्रोफाइट्स आहेत, फॅकल्टेटिव्ह सॅप्रोफाइट, ऑब्लिगेट पॅरासाइट, मीन्स नंबर ऑफ जसं बॅक्टेरियामध्ये आहेत क्लासिफिकेशन, तसं याच्यामध्ये पण आहे. जनरली सॅप्रोफाइट लार्ज अमाऊंट ऑफ फंगस या काय असतात, सॅप्रोफाइट असतात. मीन्स दे लिव्ह ऑन अ डेड मॅटर, म्हणजे पालापाचोळा वगैरे जे असतात, डेड ऑर्गॅनिक मॅटर असतं त्याच्यावरती लिव्ह करत असतात ते, लाईक बॅक्टेरिया. देन फॅकल्टेटिव्ह सॅप्रोफाइट्स. तर इथं फॅकल्टेटिव्ह आणि ऑब्लिगेटचा मिनिंग तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे. आपल्या प्रिव्हियस लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलंच आहे. त्याच्यामध्ये फॅकल्टेटिव्ह सॅप्रोफाइट इज अ दे आर ॲक्च्युअली अ पॅरासाइट. ओके. बट in some adverse condition they can move towards the सॅप्रोफायटिक बिहेवियर. ओके. आता फॅकल्टेटिव्ह सॅप्रोफाइट म्हणजे ते काय ॲक्च्युअल पॅरासाइटिस असतात, म्हणजे लिव्हिंग होस्टवरतीच जगत असतात ते. बट जर आता लिव्हिंग होस्ट तर त्यांना काही प्रत्येक सीझनमध्ये अवेलेबल नसतं. त्यावेळेस काय करतात ते त्यांची पॉप्युलेशन इन्क्रीज करण्यासाठी, त्यांचं पॉप्युलेशन एक्सटिंक्ट होऊ नये त्यासाठी ते स्लाइटली त्यांचं सॅप्रोबिक नेचर ऑन करत असतात. ठीक आहे. मीन्स 1 महिन्यासाठी, 2 महिन्यासाठी. परत जर होस्ट लिव्हिंग ऑर्गॅनिझम मिळाला त्यांना, परत ते पॅरासाइटकडं अट्रॅक्ट होतात. ठीक आहे. मीन्स शॉर्ट टाईमसाठी ते सॅप्रोफायटिक बिहेवियर करतात. त्यांनाच आपण म्हणतो फॅकल्टेटिव्ह सॅप्रोफाइट. नंतर ऑब्लिगेट पॅरासाइट. ऑब्लिगेट मीन्स दे आर पर्टिक्युलरली रेस्ट्रिक्टेड टुवर्ड द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. मीन्स ऑब्लिगेट सॅप्रोफाइट असले, इथं ऑब्लिगेट सॅप्रोफाइट असले तर ते फक्त डेड ऑर्गॅनिझम्सवरतीच लिव्ह करतात समजा. आणि जर ऑब्लिगेट पॅरासाइट आहेत ते फक्त लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सवरच जगतात. मीन्स ते आर्टिफिशियली ग्रो करू शकत नाही आपण, फक्त लिव्हिंग होस्ट लागतात त्यांना. लाईक तुमचं पावडर मिल्ड्यू आहे, डाउनी मिल्ड्यू आहे की रस्ट फंगस आहे, तर ते आपण आर्टिफिशियली ग्रो करू शकत नाही. ठीक आहे. तर त्याला आपण ऑब्लिगेट पॅरासाइट म्हणतो. यांना अजून एक शब्द आहे बायोट्रोप्स. ठीक आहे. ऑब्लिगेट पॅरासाइट म्हणजे बायोट्रोप्स म्हणतात. नंतर फॅकल्टेटिव्ह सॅप्रोफाइट्स आहेत, त्यांना हेमिबायोट्रोप्स किंवा आहेत, डिफरंट वर्ड्स आहेत, त्यांचं मिनिंग एकच होतं. ठीक आहे. दिस इज ऑल अबाउट द न्यूट्रिशन. नेक्स्ट वन इज अ थॅलस. ठीक आहे. थॅलस आता तुम्हाला इथं फिगर्स दिसत आहेत. हॅलो, येतोय सगळ्यांना आवाज व्यवस्थित? हॅलो. ठीक आहे. काही प्रॉब्लेम असला, समजला नाही तर मध्ये विचारत चला. ठीक आहे. नेक्स्ट फिगरमध्ये काही समजलं नाही सर, हे काय आहे ते काय आहे विचारायचं. नंतर थॅलस आहे. थॅलसमध्ये इथं फिगर दिसते मायक्रोस्कोपिक. आता या खाली ते 3 फिगर आहेत, तर त्या तिघही फिगर ह्या मायक्रोस्कोपिक आहेत आणि वरच्या ह्या ॲनिमेटेड फिगर आहेत, तुम्हाला दिसतं इझिली. तर त्याच्यामध्ये फर्स्ट आहे
ही इमेज त्याच्यामध्ये मायक्रोस्कोपमध्ये तुम्हाला मायसेलियल स्ट्रक्चर दिसते होल. ठीक आहे. तर ते मायसेलियल होल स्ट्रक्चरलाच आपण काय म्हणतो, फंगल थॅलस म्हणतो. ठीक आहे. दिस इज अ थॅलस ऑफ द फंगाय. ठीक आहे. जसं प्लांट्समध्ये ऑल लिव्हिंग हे असतं, प्लांट्स मध्ये स्टेम असतं, लिव्ज असतात, तसं आपण काय म्हणतो, एक प्रकारची बॉडी झाली, आपली बॉडी झाली, जसं आपले टिश्यूज असतात डिफरंट, तसंच ऑल द टिश्यूज लाईक जसं मायसिलियम असते त्याला आपण काय म्हणतो, थॅलस म्हणतो. देन मग थॅलसचं स्ट्रक्चर थॅलसचं स्ट्रक्चर कशाने बनलं, 1 मिनिट. थॅलसचं स्ट्रक्चर हे कशाने बनलेलं असतं, मायसेलियम. ठीक आहे. ग्रुप ऑफ मायसेलियमने हे थॅलसचं स्ट्रक्चर बनलेलं असतं. आणि मायसेलियम कशापासून बनलेले असते, फ्रॉम द हायफी, मीन्स सिंगल स्ट्रँड ऑफ द फंजाय. तर ग्रुप ऑफ द हायफी आपण मायसेलियम म्हणत असतो आणि ग्रुप ऑफ द मायसेलियम हे थॅलस म्हणत असतो. त्याच्यामध्ये मग मायसेलियम जर कन्सिडर केलं आपण स्टार्टिंगला, तर त्याच्यामध्ये एक 2 प्रकारचे मायसेलियम आहेत. एक सेप्टेट मायसेलियम आहे आणि एक असेप्टेट मायसेलियम आहे. त्यालाच इनोसायटिक मायसेलियम पण म्हणतात. आता फिगर ए मध्ये दिसते तुम्हाला, दिस इज अ सेप्टेट मायसेलियम बिकॉज देर इज अ क्रॉस वॉल प्रेझेंट इन अ ट्युब्युलर स्ट्रक्चर ऑफ द फंजाय. आता इथे क्रॉस वॉल दिसत आहेत तुम्हाला, झूम केली ही फिगर तर तुम्हाला इथे क्रॉस वॉल दिसत आहेत. आणि सेंटरला प्रत्येक म्हणजे क्रॉस वॉल आहेत म्हणजे एक एक इंडिव्हिज्युअल सेल आहे, नंतर ही इंडिव्हिज्युअल सेल आहेत, असं ट्युब्युलर स्ट्रक्चर आहे फंगसचं, हायफीचं. या हायफीला आपण सेप्टेट हायफी म्हणू शकतो किंवा पूर्ण मायसेलियमला आपण काय म्हणू शकतो, सेप्टेट मायसेलियम म्हणू शकतो. ठीक आहे. म्हणजे हे क्रॉस वॉल प्रेझेंट असतात, ऍक्ट्स लाईक अ सेमी परमेबल मेम्ब्रेन. जर एक एक फूड एका सेल पासून दुसऱ्या सेलपर्यंत मधून जातं तर ते क्रॉस वॉल हे सेमी परमेबल असतात. ठीक. तर नंतर हे झालं सेप्टेट मायसेलियमचं. नंतर इज असेप्टेट मायसेलियम. सेप्टेट मायसेलियम ही जनरली फंगसमध्ये जास्त प्रमाणात आहे. असेप्टेट मायसेलियम काही क्लासेस आहेत फंगसचे, वॉटर लव्हिंग फंगस किंवा स्टॅमिनोफिला वगैरे आहेत, त्यांच्यामध्ये असेप्टेड मायसेलियम असते. असेप्टेड मायसेलियममध्ये असे क्रॉस वॉल ॲबसेंट असतात. ठीक आहे. मीन्स डायरेक्ट पर्टिक्युलरली जे प्रोटोप्लास्ट असतं किंवा सायटोप्लाझ्म असतं ते असं युनिफॉर्मली किंवा युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड असतं. ठीक आहे, सायटोप्लाझ्म. बट मल्टीन्यूक्लिएटेड असतं. म्हणजे इथं आता एक सेल क्रॉस वॉल प्रेझेंट असल्यामुळे मे बी डबल न्यूक्लियस पण असू शकतं, पण जनरली सिंगल न्यूक्लियस एका सेलमध्ये प्रेझेंट असतं. बट in case of inocytic mycelium or aseptic mycelius, there is protoplast uniformly distributed throughout the mycelium. Okay, means multinucleate condition आहे इथं, न्यूक्लियस कुठेही डिस्ट्रीब्युटेड आहे प्रोटोप्लास्ट मध्ये. ठीक आहे. दीज आर द 2 टाइप्स ऑफ द मायसेलियम. आता इथं फिगर मध्ये दिसतंय तुम्हाला, 1 मिनिट करतो. आता ही फिगर दिसते तुम्हाला, इथं क्रॉस वॉल दिसत आहेत. ठीक आहे. ऍक्च्युअल इमेज आहे ही, अल्टरनाटाची इमेज आहे. त्याच्यामध्ये हे क्रॉस वॉल दिसत आहेत, मीन्स काय, सेप्टेड मायसेलियम आहे. नंतर असेप्टेड मायसेलियम जर बघितले तुम्ही, ठीक आहे, दिस इज अ असेप्टेड मायसेलियम. म्हणजे प्रोटोप्लास्ट हे युनिफॉर्मली रन आहे मायसेलियम थ्रू. ठीक आहे. नेक्स्ट वन इज आता मायसेलियमचं टाईप्सनुसार. आता मायसेलियम कसे होते, इंटरसेल आपण बघितलं होतं, मायक्रोरायझरचं टीचिंग करत होतं तेव्हा. तर मायसेलियम इंटरसेल्युलरली पण रन करत होते आणि इंट्रासेल्युलरली पण रन करत होते. म्हणजे इंटरसेल्युलर मीन्स रन्स बिटवीन द 2 सेल्स. ओके, मायसेलियम. आणि इंट्रासेल्युलर मीन्स दे पेनेट्रेट द सेल. ओके. तर त्याच्यामध्ये एक्टोट्रॉफिक मायसेलियम आहे एक, आणि एक एंडोट्रॉफिक मायसेलियम आहे. म्हणजे एक्टोट्रॉपिक मायसेलियम प्रोड्यूस करतात त्यांना एक्टोट्रॉपिक मायसेलियम प्रोड्यूस करतात त्यांना एक्टोट्रॉपिक फंगस म्हणतात. एंडोट्रॉपिक मायसेलियम तयार करतात त्यांना एक एंडोट्रॉपिक फंगस म्हणतात. ठीक आहे. याच्यामध्ये एक आता फिगरमध्ये तुम्हाला दिसतंय, त्याच्यामध्ये एक आता इथं कर्सरकडे लक्ष असू द्या, ड्रॉ करतोय मी लाईन. ही लाईन ड्रॉ केलेली आहे, मीन्स हा इकडचा पोर्शन आहे पूर्ण, हा लिव्हिंग होस्टचा सरफेस आहे. ठीक आहे. ही ॲक्च्युअल इमेज आहे, मायक्रोस्कोपिक इमेज आहे, मीन्स स्टेरिओस्कोपिक मायक्रोस्कोपने इमेज घेतलेली आहे. त्याच्यामध्ये
पावडरी मिल्ड्यू असतो हा एक्टोट्रॉपिक मायसेलियम डेव्हलप करत असतो. त्याच्यामध्ये हा स्ट्रँड जो दिसतोय तुम्हाला, फिगर दिसतोय सगळ्यांना, फिगर हा स्ट्रँड जो दिसतोय तो आहे मायसिलियम. ठीक आहे, मीन्स कोनिडिओ फोर आहे हा, आणि या कोनिडिया फॉर्म झालेला आहे किंवा ओइडिया फॉर्म झालेला आहेत. या अशा सेल दिसत आहेत तुम्हाला, या काय या कोनिडिया आहेत, मीन्स स्पोर्स आहेत. ठीक आहे, असेक्सुअल स्पोर्स आहेत. तर मायसेलियमचा जो अर्धा पोर्शन आहे तो होस्टच्या इपिडर्मल लेअरच्या मध्ये आहे. ठीक आहे, फूड घेण्यासाठी. बट हाफ ऑफ द फंगस मायसेलियम इज रिमेन इन अ एअर, मीन्स होस्ट सरफेसच्या बाहेर प्रेझेंट आहे. त्याला आपण म्हणू शकतो एक्टोट्रॉपिक मायसेलियम. ठीक आहे, ज्यावेळेस फंगल थॅलस किंवा हाफ फंगल थॅलस हा होस्ट सरफेसच्या बाहेर प्रेझेंट असतो, तर त्याला आपण म्हणू शकतो एक्टोट्रॉपिक मायसेलियम. ठीक आहे, तर म्हणजे इथं डिफरंट स्ट्रक्चर्स असतात. नंतर सांगाल तुम्हाला होस्टरिया वगैरे काय असतं ते, टर्मिनॉलॉजी शिकवतो. नेक्स्ट इज एंडोट्रॉपिक मायसेलियम. तर काही फंगस हे विल्ट, जसं आहे फ्युजेरियम विल्ट आहे ग्रॅमचा, त्याच्यामध्ये तुमचे ते वस्क्युलर बंडल असतात झायलम अँड फ्लोएम, त्यांच्यामध्ये फंगस ही रूट थ्रू एंट्री करते आणि त्याच्यामध्ये ग्रो होत असते. ठीक आहे, म्हणजे हे काय झाले, एंडोट्रॉपिक मायसेलियम झाले. ओके, दिस इज अ प्युअर एक्झाम्पल ऑफ एंडोट्रॉपिक मायसेलियम. बॅक्टेरिया पण असं इन्फेक्ट करतात होस्टला वस्क्युलर सिस्टीममध्ये, नाही तर फंगस जेव्हा इन्फेक्ट करते वस्क्युलर टिश्यूजला, आपण एंडोट्रॉपिक मायसेलियम म्हणतो त्याला. आणि अल्सो आपण एंडोट्रॉपिक मायसेलियम म्हणू शकतो की जर समजा इपिडर्मल लेअरच्या मध्ये जर ग्रोथ होत असेल फंगसची, तर आपण त्याला म्हणू शकतो एंडोट्रॉपिक मायसेलियम. ठीक आहे, नेक्स्ट वन इज अ फंगल लाईफ सायकल. तर फंगल लाईफ सायकल मध्ये आपल्या प्लांट्समध्ये जशी लाईफ सायकल आहे, सीड पासून फ्रूट, फ्रूट पासून सीड पासून प्लांट, प्लांट पासून फ्रूट, लिव्ज, असं एक स्ट्रक्चर होतं. डिफरंट प्लांट्समध्ये डिफरंट ऑर्गनायझेशन आहे. तसंच फंगसमध्ये पण एक जनरल लाईफ सायकल आहे. त्याच्यामध्ये सेक्शुअल लाईफ सायकल आहे आणि असेक्शुअल लाईफ सायकल आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये एकच फंगसचे असे डिफरंट स्ट्रक्चर फॉर्म केलेले आहेत. तर ते तुम्ही फक्त जनरल टर्म लक्षात घ्या, नंतर आपण डिटेलमध्ये जेव्हा बघू तेव्हा तुम्हाला सांगतो कोणते फ्रुक्टिफिकेशन कसं होतं. तर हिअर द फर्स्ट आपण असेक्सुअल रिप्रोडक्शन बघू. त्याच्यामध्ये काय होतं, स्पोर माहितीच आहे तुम्हाला. स्पोर इज अ सीडिंग मटेरियल ऑफ द फंगस. तर कोनिडिया मीन्स स्पोर, असेक्सुअल स्पोरलाच कोनिडिया म्हणतात. स्पोरेंजिओ स्पोर असतील किंवा कोणतेही स्पोर असतील त्याला आपण असेक्सुअल स्पोर असतील त्यांना स्पोर म्हणतो. तर त्यावेळेस जेव्हा स्पोर हे डिस्चार्ज होतात, डिस्चार्ज झाल्यानंतर ते जर्मिनेट होतात. जर्मिनेट केव्हा होतील, होस्ट सरफेसवरती असतील किंवा जमिनीवर असतील. ज्यावेळेस मॉइश्चर प्रेझेंट असेल त्यावेळेस जर्मिनेट होतील. जर्मिनेट झाल्यानंतर काय ते अशी मायसेलियम तयार होते. ठीक आहे, फिगरमध्ये दिसते तुम्हाला अशी ट्री टाईप मायसेलियम ही ग्रो व्हायला लागते. मायसेलियम ग्रो होते, परत मग त्याच्यानंतर असेक्सुअल मायटोसिसने ग्रो होते. ठीक आहे, मायसेलियम ही मायटोसिसने ग्रो होते. नंतर परत काय होतं, असेक्सुअल फ्रुटिंग बॉडी तयार होते. मीन्स आपण मागं बघितलं होतं स्पोरेंजियम किंवा पोनिडियम. ठीक आहे, तर अशा पद्धतीचं असेक्सुअल फ्रुटिंग बॉडी, जसं फ्रूट डेव्हलप होतं तसंच एक प्रकारची फ्रुटिंग बॉडी डेव्हलप होते यांच्यामध्ये, फंगसमध्ये. ही आहे असेक्सुअल फ्रुटिंग बॉडी. त्याच्यामधून परत मग स्पोरेंजियम मधून स्पोर डिस्चार्ज होतात. नंतर परत हे सायकल, असेक्सुअल सायकल तुमचं कंटिन्यू होत राहतं. बट प्रत्येक वेळेस काय होतं, असेक्सुअल लाईफ सायकल हे पर्टिक्युलरली फास्ट होत असतं. बट सेक्सुअल लाईफ सायकल हे एखादा सीझनमध्ये एकदाच होतं किंवा वर्षातून एकदाच होतं. ठीक आहे, जर पर्टिक्युलर एन्व्हायरमेंटल कंडिशन प्रेझेंट राहिले, मीन्स पर्टिक्युलर फेवरेबल कंडिशन प्रेझेंट राहिलं सेक्शुअल लाईफ सायकलसाठी, तरच हे सेक्शुअल लाईफ सायकल होत असतं. ठीक आहे, प्रत्येक वेळेस होत नसतं. तर त्यावेळेस सेक्शुअल लाईफ सायकल होत असतं त्यावेळेस काय सेम आहे. याच्यामध्ये फंगस आहे, ती फंगस ही ग्रो होते, जर्मिनेशन होते, मायसेलियम ग्रो होते. ठीक आहे, इथपर्यंत झालं मायटोसिस. नंतर नेक्स्ट काय होतं, हीच मायसेलियम एकमेकांना असे हे होते, अॅनास्टॉमिसिस होतं किंवा त्यांचं फ्युजन होतं. ठीक आहे, आता जर ही प्रायमरी मायसेलियम आहे मायटोसिस झालेली, तर त्या मायसेलियमचं फ्युजन झालं तर त्यांचं न्यूक्लियस मटेरियल जेव्हा कॅरिओकायनेसिस करत असतं त्यावेळेस सायटोकायनेसिस, कॅरिओकायनेसिसमध्ये त्यांचं न्यूक्लिअर मटेरियल हे एक्सचेंज होत असतं. त्यावेळेस न्यूक्लिअर मटेरियल एक्सचेंज होतं त्यावेळेस मियोसिस होतं.
तर मिओसिस झाल्यामुळे काय होतं, सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणू शकतो आपण ते, म्हणजे ऍक्च्युअल सेक्शुअल गॅमेट फॉर्मेशन. काही फंगस आहेत त्यांच्यामध्ये गॅमेट फॉर्मेशन होतं, पण जसं आपण प्लांट्समध्ये जसं स्पोरोजेनेसिस, गॅमेटोजेनेसिस एकदम म्हणजे पर्टिक्युलर एकदम हायली डेव्हलप रिप्रोडक्शन होतं, तशा प्रकारचं फंगसमध्ये रिप्रोडक्शन ॲबसेंट आहे. बट जेव्हा न्यूक्लिअर मटेरियल एक्सचेंज होतं, जसं बॅक्टेरियामध्ये बघितलं, तर ज्या न्यूक्लिअर मटेरियल डीएनएमुळे एक्सचेंजमुळे जो व्हॅरिएशन येतं फंगसमध्ये, ते व्हॅरिएशन आपण म्हणू शकतो की हे सेक्शुअल रिप्रोडक्शनमुळे येतं. ठीक आहे, मीन्स ऑल अबाउट द डीएनए. आपण कुठेही गेलं तरी डीएनए वरती डिपेंड आहे की त्याच्यामध्ये रिप्रोडक्शन झालेलं आहे किंवा नाही. ठीक आहे, मीन्स याला डायकॅरियोटिक मायसेलियम म्हणतात किंवा सेकंडरी मायसेलियम म्हणतात. मग डायकॅरियोटिक जे मिओसिस झाल्यानंतर ते मायसेलियम फॉर्म झालेले आहे, मग त्याच्यावरती सेक्शुअल फ्रुटिंग बॉडी डेव्हलप होते. आता जे आपण मशरूम बघितलं होतं, मशरूमची फ्रुटिंग बॉडी जी होती, ती फ्रुटिंग बॉडी ही डायकॅरियोटिक मायसेलियम पासूनच तयार होते. ठीक आहे, तर पर्टिक्युलरली आपण कंडिशन अशी डेव्हलप करतो की त्याच्यासाठी सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं तिथं. तर मी म्हणू शकतो, आता इथं फिगरमध्ये दाखवलंय की तुम्हाला मशरूम फॉर्म झालेला आहे, सेक्शुअल फ्रुटिंग बॉडी फॉर्म झाली. नंतर परत त्या मशरूमच्या गिल्समधून स्पोर तयार होतील, ते स्पोर परत डिस्चार्ज होतील, परत जर्मिनेट होतील. परत जर या स्पोरला वाटलं, एखादी पर्टिक्युलर कंडिशन मिळाली, तर ते एक तर सेक्शुअल रिप्रोडक्शन करत किंवा नाहीतर मग असेक्शुअल रिप्रोडक्शन करत. पण जनरली 90% एन्व्हायरमेंटमध्ये हे असेक्शुअल रिप्रोडक्शनच होत असतं. ओन्ली 10% किंवा 5% सेक्शुअल रिप्रोडक्शन होत असतं काही जीनसमध्ये. तर त्याला पर्टिक्युलरली कंडिशन अवेलेबल असली तरच होत असतं. ठीक आहे, आता इथं फ्रुटिंग बॉडी तुम्हाला मशरूम दिसते, पण ही फ्रुटिंग बॉडी डिफरंट असू शकते. ठीक आहे, त्यांच्या डिफरंट, आता ब्रॅकेट फंजाई असले की जसा क्लास आहे फंगसचा, त्या क्लासनुसार फंगसची फ्रुटिंग बॉडी ही डिफरंट असू शकते. ठीक आहे, त्याच्यामध्ये कन्फ्युजन नाही आहे काही, फक्त जनरल तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू सांगतोय. तर नंतर आपण जेव्हा सेक्शुअल फ्रुटिंग बॉडीज घेऊ तुमच्या, त्यावेळेस तुम्हाला थरोली इन्फॉर्मेशन देईल त्याच्यामध्ये. द नेक्स्ट इज असेक्शुअल फ्रुटिंग बॉडीज. आता या लेक्चरला आपण असेक्शुअल फ्रुटिंग बॉडीज बघून घेऊ. त्याच्यामध्ये आता ही मायक्रोस्कोपिक इमेज दिसते तुम्हाला, त्या मायक्रोस्कोपिक इमेजमध्ये दिस इज अ स्पोरेंजियम ऑफ द ॲस्परजिलस. ठीक आहे, आणि दिस इज ऑल्सो स्पोरेंजियम. तर स्पोरेंजियम तुम्हाला काही नवीन नाही राहिलं, तुम्हाला सांगितलं बऱ्याच वेळेस. त्याच्यामध्ये रायझोइड, स्टोलन म्हणजे इंटरसेल दोन कोनिडिओफोरला जोडण्यासाठी किंवा स्पोरेंजिओफोरला जोडण्यासाठी जे मायसेलियम असते त्याला आपण म्हणतो स्टोलन. ठीक आहे, तर हे आहे स्पोरेंजियमचं सॅक लाईक स्ट्रक्चर असतं. तर त्याच्यामध्ये स्पोरेंजियम हे इंटरनली स्पोर डेव्हलप करत असतं. ठीक आहे, या सॅकमध्ये जेव्हा हे सॅक बस्ट होतं, म्हणजे त्याचं क्युटिकल बस्ट होतं, त्यावेळेस बस्ट झाल्यानंतर हे स्पोर डिस्चार्ज होतात. ठीक आहे, मग ते हवेमध्ये जातात, कुठेही पोल्युशन म्हणून एरोझोल्समध्ये ऍक्ट होतात. ठीक आहे, जिथं मग थांबले तिथं जर्मिनेशन होतं. तर हे मायक्रोस्कोपमध्ये स्पोरेंजियम असं दिसतं अशा पद्धतीने. आणि साईडला छोटे छोटे ग्लोबल दिसत आहेत तुम्हाला, हे ग्लोबल काय ते स्पोर आहेत त्या फंगसचे. ठीक आहे, दिस इज ॲस्परजिलस, हा आहे स्पोरेंजिओ 4. ठीक आहे, जर इथं कोनिडियम असलं तर आपण आता नेक्स्ट तुम्हाला याच्यामध्ये दाखवतो. ठीक आहे, आता इथं दिस इज अ कोनिडियम, त्याच्यावरती कोनिडियावरती बोर्न होतील, म्हणजे एक्सटर्नली जे बोर्न. आता एक लक्षात ठेवा, स्पोरेंजियम वरती स्पोर हे इंटरनली बोर्न होतात आणि कोनिडियम वरती स्पोर हे एक्सटर्नली बोर्न होतात. ठीक आहे, इथं फिगरमध्ये दिसत आहे तुम्हाला, एक्सटर्नली ॲक्रोपिटली बोर्न होतात स्टँड लाईक. तर त्याच्यामध्ये हे दिस इज अ कोनिडियम, आणि कोनिडियम वरती जे स्पोर तयार होतात त्याला आपण कोनिडिओ स्पोर म्हणतो. स्पोरेंजियम वरती जे स्पोर तयार होतात त्याला स्पोरेंजिओ स्पोर म्हणतो. ठीक आहे, मग स्पोर तर एकच आहेत, फक्त त्याचं स्ट्रक्चर कोणत्या स्ट्रक्चरमधून डेव्हलप होत आहे त्याच्यानुसार त्यांचं नोमेनक्लेचर केलेलं आहे. जर मग आता इथं याला जर हायपी जॉईंट केली आपण खाली, तर याला काय म्हणतात आपण, कोनिडिओ 4. ठीक आहे, बिकॉज इट अटॅचेस टू द कोनिडियम. इथं जसं स्पोरेंजियम आहे इथं फिगरमध्ये दिसते तुम्हाला, तसं आपण त्याला त्याच्यापासून जे स्पोर तयार होतात त्याला आपण स्पोरेंजिओ स्पोर म्हणतो, आणि जे हायपी अटॅच असते खाली त्याला म्हणतो स्पोरेंजिओ 4. ठीक आहे, नंतर आहे असेच डिफरंट असेक्शुअल स्पोर प्रेझेंट आहेत किंवा असेक्शुअल फ्रुटिंग बॉडीज आहेत. ठीक आहे, दीज आर ऑल द असेक्शुअल फ्रुटिंग बॉडीज.
जसं याच्यामध्ये पावडरी मिल्ड्यूमध्ये ओईडियम असतं, जसं कोनिडियम असतं ना सेम ओईडियम असतं, त्याच्यावर ते स्पोर फॉर्म होतात. ओईडियम म्हणतात त्यांना. ठीक आहे. कोनिडियम झालं, स्पोरेंजियम झालं, तसंच ॲस्परोलस किंवा स्पोरोडियम पण असतं. ॲस्परोलस हे कोलेट्रिकम मध्ये फॉर्म होत असतं आणि स्पोरोडियम हे फ्युझॅरियम मध्ये फॉर्म होत असतं. ठीक आहे. इतकं डिटेल काही सांगत नाही तुम्हाला, बट या टर्मिनॉलॉजीस लक्षात असू द्या. कोनिडिओफोर, स्पोरेंजिओफोर हे सगळे असेक्सुअल स्पोर आहेत आणि असेक्सुअल स्पोर फ्रूट आहेत हे सगळे. तर याच्यामध्ये क्लायमेट स्पोर पण फॉर्म होतं. ठीक आहे. जर समजा त्या फंगसला जर न्यूट्रिशन मिळालं नाही तर ते रेस्टिंग कंडिशनला किंवा डॉर्मन्सीला जातं. तर डॉर्मन्सीला जातात तेव्हा ते काय करतात, इंटर कॅलरी क्लायमेट स्पोर फॉर्म करत असतात. म्हणजे स्पोरच्या जे सेल आहे, मायसेलियमची सेल जे असते, ते सेल एक प्रकारचं आवरण तयार करते अवतीभोवती आणि थिक सेल वॉल डेव्हलप करते आणि त्याच्यामध्ये न्यूक्लिअर मटेरियल असतं. आणि त्यावेळेस काय होतं, ते त्या थिक स्पोरलाच आपण काय म्हणतो, क्लायमॅडोस्पोर म्हणतो. कधी कधी ते टर्मिनली पण प्रेझेंट असतात, कधी कधी मॅक्झिमम ते इंटर कॅलरी प्रेझेंट असतात. ठीक आहे. त्यालाच म्हणतो आपण क्लायमॅडोस्पोर. फ्युझेरियम जे असतं, ते फ्युझेरियम हे क्लायमॅडोस्पोर तयार करत असतं. मग जर क्लायमॅडोस्पोर तयार झाल्यानंतर हे जे मायसिलियम असते त्यांची ही डिटॅच होऊन जाते. ठीक आहे. नंतर आहे जसं बॅक्टेरियामध्ये फ्युजन होतं बॅक्टेरियामध्ये, तसंच काही फंगस आहेत ईस्ट. ईस्ट हे काय आहे, सिंगल सेल फंगस आहे. तर काही ईस्टमध्ये ही फ्युजन होत असतं. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये फ्युजनमध्ये तुम्हाला सांगत नाही, फ्युजन तुम्हाला माहितीच आहे, ट्रान्सफर किंवा लॉंगिट्युडनल. तर ईस्टमध्ये हे ट्रान्सफर फ्युजन होत असतं. नंतर बडिंग पण होतं. ठीक आहे. आता इथं फिगरमध्ये दिलेलं नाही आहे, पण बडिंग तुम्हाला माहिती आहे, असा एक बड असला, ओके, ईस्टमध्ये ही बडिंग होत असते. तर इथं एक बड येतो, परत असं एक छोटंसं म्हणजे प्रोट्रुबन्स फॉर्म होतं आणि ते होस्टपासनं हे डिटॅच होतं. ठीक आहे. असं होस्टपासनं डिटॅच झालं की आपण ते सिंगल बड हा इंडिव्हिज्युअल लिव्हिंग ऑर्गॅनिझम ॲज अ ॲक्ट होतो, आपण त्याला म्हणू शकतो बडिंग. ठीक आहे. तर ते बडिंग ईस्टमध्ये होत असतं. ते सुद्धा काय असेक्सुअल रिप्रोडक्शन आहे, मीन्स व्हेजिटेटिव्हली रिप्रोड्यूस होतं. तसंच एक फ्रॅगमेंटेशन ऑफ हायफी पण होतं. जसं आपण हायफी बघितलं तर सेप्टेड हायफी आहे. सेप्टेड हायफीमध्ये सेल्स असतात, त्याच्यामध्ये क्रॉसवॉल असतात. तर मग ते क्रॉसवॉल ब्रेक झाल्या तर काय म्हणू शकतो, ते डिफरंट हायपल स्टँड असतात, त्याला आपण फ्रॅगमेंटेशन ऑफ हायफी म्हणतो. मीन्स जर सिंगल सेल स्टँड असला तर हा जर्मिनेट होऊ शकतो जेव्हा त्याला सबस्ट्रेट मिळेल तेव्हा. ठीक आहे. किंवा मॉइश्चर मिळेल तेव्हा. मग जे फ्रॅगमेंटेशन ऑफ द हायफिनेस स्पोर तयार झालेले असतात, त्या स्पोरला म्हणतात आर्थ्रोस्पोर. ठीक आहे. मीन्स फ्रॅगमेंटेशन झाल्यानंतर जे स्पोर फॉर्म झालेले असतात त्याला म्हणतात आर्थ्रोस्पोर. नंतर इंटरकॅलरी थिक वॉल स्पोर जे असतात त्यांना क्लायमॅडोस्पोर म्हणतात. नंतर ब्लास्टोस्पोर मीन्स जे स्पोर बडिंगने फॉर्म झालेले आहे. ठीक आहे. मीन्स बडिंग झाल्यानंतर जे स्पोर फॉर्म झालेले आहेत त्यांना ब्लास्टोस्पोर म्हणतात. ठीक आहे. जनरल टर्मिनॉलॉजीज आहेत, त्या लक्षात ठेवा. दिस इज ऑल अबाउट द असेक्सुअल स्पोर फ्रूट अँड असेक्सुअल स्पोर्स. ठीक आहे. किंवा याच्यामध्ये तुमचं असेक्सुअल स्पोर पण माहिती झाले तुम्हाला. नंतर असेक्सुअल फ्रुटिंग बॉडीज आहेत 2-3, त्या माहिती झाल्या. परत जसं सेक्सुअल लाईफ सायकल आहे याचं, किंवा असेक्सुअल लाईफ सायकल कसं होतं ते जनरली तुम्हाला माहीत झालं. नंतर परत एक याच्यामध्ये व्हेजिटेटिव्हली कसं ग्रो होतं फंगस ते पण माहीत झालं. ठीक आहे. तर स्पोरेंजियममध्ये पण टाईप असतात. जो स्पोरेंजियम फॉर्म होतो कधी कधी. स्पोरेंजियममध्ये ज्या वॉटर फंगस आहेत, फायटोप्थोरा किंवा पिथियम आहे, तर फायटोप्थोरा आणि पिथियममुळे स्पोरेंजियम जे फॉर्म होतं, तर स्पोरेंजियममध्ये एक प्रकारचं स्पेशल स्पोरेंजियम असतं, ते झू स्पोरेंजियम म्हणतात. त्याच्यामध्ये झू स्पोर तयार होतात. ठीक आहे. झू स्पोर मीन्स त्यांना एक प्रकारचे असं फ्लॅजेला असतात. ठीक आहे. एक कधी कधी फ्लॅजेलर पण असतात आणि ब्लाय फ्लॅजेलर पण असतात. एक फ्लॅजेला हे टीन सेल टाईप असते आणि एक व्हिप्लॅश टाईप फ्लॅजेलम प्रेझेंट असतं त्यांच्यामध्ये. तर ते फ्लॅजेला काय असतात, तर ते वॉटरमध्ये स्विम करू शकतात, जो स्पोर म्हणतो. ते स्पोरेंजियम तर तुम्हाला सांगितलंच आहे कसं डिस्चार्ज करतात स्पोर. आता ही ॲक्च्युअल इमेज आहे ही क्लायमॅडोस्पोरची. ठीक आहे. फ्युझेरियमचे एक क्लायमॅडोस्पोर, इंटरकॅलरी क्लायमॅडोस्पोर फॉर्म झालेला आहे. दिस इज अ इंटरकॅलरी क्लायमॅडोस्पोर आणि these are the
टर्मिनल क्लायमॅटोस्पोर. अशा पद्धतीने आहे टोटल तुमचं फंगस. ठीक आहे.